त्यात उद्धव ठाकरेंना त्यांना कोणतं धक्का त्यांनी धक्क्याचा त्यांना जो धक्के बसलेले आहे. 30 वर्षापूर्वी दावा दाखल झालेला होता त्यावेळेचे तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम देवळे. आता 30 वर्षानंतर त्याची सद्यस्थितीमध्ये त्याची किती त्याची व्याप्ती आहे म्हणून तर कोर्टात लगेच जामीन मंजूर केला. मान्य उच्च न्यायालयात जायचे त्यांना परवानगी दिली. पण तो आता शेवटी विरोधकांचं काम आहे राजीनामा मागणं. माननीय धनंजय मुंडेच्या बाबतीत मी पहिल्यापासूनच म्हटलं सरकारने यासाठी नेमली, पहिली यासाठी नेमली, त्यात काही आक्षेप होता सदस्यांबद्दल, बदलून दिली, नाव बदलली गेली. आता चौकशी पूर्ण होऊ दिली पाहिजे. मग परत चौकशी सरकार फारच करतं असे पण आरोप होईल. पण चौकशीचा अंतिम आल्यानंतर काहीतरी निर्णय होईल असं मला वाटतं. माझं काही सरकारजवळ मिळालंच नाही. आणि माणिकराव सुद्धा लगेच आरोपी उभा करून राजीनामा मागणं हे योग्य नाही. त्यात उद्धव ठाकरेंना त्यांना कोणतं धक्का त्यांनी धक्क्याचा त्यांना जो धक्के बसलेले आहेत धक्क्यातून सावरता त्यांनाही मला वाटतं नशीब येईना.